शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी। संजय गायकवाड शिवसेनेचे नाही, एसएनसी गटातले उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। मोठं षडयंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप। एफडीए कडून कॅन्टीनमधील पनीर, तेलासह इतर खाद्यपदार्थ सील। सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार, तर 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा। कॅन्टीनमधील वेटर भिडले। संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा। सरकार उद्या विधिमंडळात मांडणार जनसुरक्षा विधेयक। मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं। मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलो। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती, तर निकेत कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त। शिक्षक आंदोलक शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली। गिरीश महाजन पुन्हा एकदा शिष्टमंडळासोबत आझाद मैदानाकडे। सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय। महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। नागरी गावठाण हद्दीतील लाखो नागरिकांना दिलासा। शहापूरच्या आरे जमानिया शाळेत पाळी आलेल्या मुलींची कपडे काढून तपासणी केल्या प्रकरणात 8 जणांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा। मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका, 2 संचालक आणि महिला शिपायावर गुन्हा। विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक भागात पूरस्थिती। बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू।